Welcome back, friends. I am Jnaneshwar Narayankar sir from Sri Balaji Madhyamik Vidyalaya and Junior College Ichalkaranji. Friends, I welcome you all in my YouTube channel Study with Jnaneshwar Narayankar sir. Friends, today we are going to learn one of the most interesting, humorous and entertaining lesson. Actually, it's a play, it's a drama. It's a drama means natak in part 1, that is a play. Friends, here we meet a foolish king and his funny and humorous way of giving justice. This play is divided into 2 parts. विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक अत्यंत मनोरंजक, विनोदी, गमतीदार असे नाटक अभ्यासणार आहोत. त्याचे नाव आहे अ प्ले मीन्स नाटक. प्रस्तुत कवितेमध्ये एक मूर्ख राजा आणि त्याचे बालिशपणे न्याय देणे हे गमतीदार व विनोदी शैलीत दाखवले आहे. ही नाटिका 2 भागात विभागलेली आहे. ओके फ्रेंड्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट, लेट्स हॅव अ ग्लान्स ओव्हर द न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस इन पार्ट 1. एनलायवन means to put life into. In Marathi, उत्साह देणे. Complications means a confused condition. गुंतागुंत. Delectable means pleasurable, आनंददायक. Revered means to have deep respect for, मनात खूप आदर असणे. Gracious means courteous, दयाळू. मोनार्क मीन्स किंग और एम्परर, बादशाह. फॅनफेअर मीन्स अ फ्लरिश ऑफ ट्रम्पेट्स, बगल्स एक्सेट्रा. इन मराठी डामडौल, धामधूम. पियर्ड मीन्स टू लुक क्लोजली, निरखणे, अत्यंत जवळून निरखणे. गॅलॉज मीन्स इट्स अन इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्झिक्युशन. इन मराठी वधस्तंभ म्हणजेच फाशी देण्याची जागा, साधन, साहित्य. मॉर्टर मीन्स सिमेंट विथ क्ले, म्हणजे रेती मिश्रित सिमेंट. समॉन मीन्स टू ऑर्डर टू बी प्रेझेंट, उपस्थित राहण्याचे आदेश देणे. एक्झिक्यूट मीन्स टू कॅरी आउट, अंमलात आणणे. कॉवरिंग मीन्स टू क्राईंग, दबकणे. डिस्ट्रॅक्टेड मीन्स टू लुक वन्स अटेन्शन अवे, चित्त विचलित केले. इस्टीम्ड मीन्स टू थिंक हायली ऑफ, म्हणजे एखाद्याचा आदर करणे. ओके फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. अ प्ले पार्ट 1. सीन 1. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. मित्रांनो, प्रवेश पहिला. राजाचा दरबार. दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड सेज टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकऱ्यास म्हणतो, सावधान, राजे साहेब येत आहेत. सेकंड गार्ड सेज, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. I am at ease all day though I am a guard. दुसरा पहारेकरी म्हणतो, कोणाला येथे सावध व्हायचंय? या राज्यात जीवन म्हणजे खूप मोठी अशी झोप आहे. मी निवांत असतो दिवसभर, अगदी पहारेकरी असलो तरीही. फर्स्ट गार्ड सेज, हाऊ बोरिंग. I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. पहिला पहारेकरी म्हणतो, किती कंटाळवाणे आहे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण उल्हसित होईल. सेकंड गार्ड सेज, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. दुसरा पहारेकरी म्हणतो, असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. दरम्यानच्या काळात एक शिष्य
सगळीकडे पाहत पाहत प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड सेज, halt. You are a stranger. Give your identity. पहिला पहारेकरी म्हणतो, थांब. कोणी परका दिसतोस तू, तुझी ओळख सांग. Disciple says, you are right. I am a visitor here. A disciple of the wise says from the Gangor forest, which lies to the east of your kingdom. शिष्य म्हणतो, बरोबर आहे तुझं. मी पाहुणाच आहे येथे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या एका विद्वान साधूचा मी एक शिष्य आहे. फर्स्ट गार्ड सेज, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. पहिला पारेकरी म्हणतो, तू येथे का आला आहेस. डिसिपल सेज, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. आय एम especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price. No complications. तो शिष्य म्हणतो, हे अंधेर नगरी राज्य आणि त्याचा राजा चौपट यांच्याविषयी मी काही आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकल्या जातात. ही गोष्ट ऐकून मी तर थक्कच झालो. काही गोंधळ कटकट अजिबात नाही. फर्स्ट गार्ड सेज, यू हॅव हर्ड राईट. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. पहिला पारेकरी शिष्याला म्हणतो, तू जे ऐकलेस ते बरोबर आहे. आमच्या या राज्यात सर्वात महाग आणि स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आपण तर त्यामुळे खूपच खुश आहोत. आयुष्य अगदी सोपं होतं त्याने, असा तो म्हणतो. डिसिपल सेज, सो इट शुड. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. But first I would like to attend the court today and pay my respects to the mighty king चौपट. शिष्य म्हणतो, ते तर अगदी बरोबरच आहे. तेव्हा याच राज्यात वास्तव करावं म्हणजेच राहावं ही एक छान कल्पना आहे. पण आज प्रथम मी दरबारामध्ये हजर राहावं आणि महाराजा चौपटना आदरपूर्वक नमस्कार करावा, मुजरा करावा असे म्हणतो. सेकंड गार्ड सेज, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. दुसरा पहारेकरी म्हणतो, रांगेकडे बोट दाखवत म्हणतो, तुम्ही तिकडे रांगेत उभे असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज, हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, most revered, most gracious, most learned king Chaupat of this vast kingdom. Make way for the king. Bow to the royal monarch. King Chaupat arrives to the fanfare of bugles and drums and takes his place on the throne. पडद्यामागून मोठ्या आवाजात, लोक हो ऐका. सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत. हो, राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा. बिगुल आणि ड्रमच्या आवाजात राजे चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात. किंग सेज, लेट द कोर्ट बिगिन. राजा म्हणतो, दरबाराचा आरंभ होऊ द्या. फोर्थ गार्ड मेसेंजर सेज, द फर्स्ट कंप्लेंट. चौथा संदेशवाहक पहारेकरी म्हणतो, पहिला फिर्यादी. थीफ सेज, रशेश फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जस्टिस. ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. चोर धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो आणि म्हणतो, न्याय. हे थोर महाराजा,
मला न्याय हवाय. मी न्यायाची आपणाकडे भीक मागतो. किंग सेज, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? राजा म्हणतो, काय आहे तुझी तक्रार, सांग. Thief says, in this great land of Andher Nagari, my friend and I have been truly hard-working, honest thieves. All these years we have been true to our profession. And what is our reward? Last night, with great efforts, we made a hole in the wall of a merchant's house. When all his family were away, my friend peered through that hole into the house, when suddenly the wall collapsed. Wails louder, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the merchant's fault for living in a house with such weak walls. चोर म्हणतो, महाराज, या महान अंधेर नगरीत मी आणि माझा मित्र खरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. इतकी वर्षे आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणाने करीत आहोत, आणि त्याचं काय फळ मिळावं आम्हाला? काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं आम्ही भोग पाडलं. माझा मित्र त्या भोकातून घरात डोकावून पाहायला लागला, निहाळू लागला, तर अचानक ती भिंत कोसळली आणि तो चोर मोठ्याने रडतो, आणि माझा मित्र तिथल्या तिथे त्या भिंतीखाली चिरडून मेला, दबला गेला. माझा एकुलता एक मित्र आणि त्या धंद्यातला भागीदार मी गमावला. राजेसाहेब, अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. किंग सेज, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ. द मर्चंट मस्ट बी हँग्ड. राजा म्हणतो, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. प्राणासाठी प्राण, त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट who bows before the king. तिसरा पहारेकरी जातो आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो. व्यापारी राजाला मुजरा करतो. मर्चंट सेज, मर्सी, ओ नोबल किंग, I had no intention of killing these skilled professionals. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall. व्यापारी म्हणतो, हे महान राजा, कृपा करा. या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. माझ्या घराची भिंत पडली, हा माझा दोष नाही. माझं घर नव्यानेच बांधलेलं आहे. निष्काळजीपणानं अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या गौंड्यांचा हा दोष आहे. किंग सेज, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. ही मस्ट बी हँग फॉर हिज फॉल्ट. राजा म्हणतो, त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. दुसरा पहारेकरी जातो आणि त्या गवंड्याला घेऊन परत येतो. ब्रिकलेअर सेज, ओ मोस्ट किंग, लॉर्ड अँड किंग, kneeling to the king, have mercy, I beg you. Don't send me to the gallows. I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was of very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault. गवंडी राजापुढे गुडघे टेकतो आणि म्हणतो, हे अति दयाळू देवा, महाराजा, दया करावी. मी भीक मागतो, मला सोळावर चढवू नका. मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला, हे मला मान्य आहे, पण हे माझ्या निष्काळजीपणानं झालेलं नाही आहे. विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता आणि त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं. हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. किंग सेज, समाउन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. राजा म्हणतो, त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलावून आणा. त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याने आपले प्राण देऊन मोजलीच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर who rushes and throws himself before the king.
पहिला पहारेकरी जातो, चुना बनवणाऱ्याला घेऊन येतो. तो धावतच येतो आणि राजापुढे लोटांगणच घालतो. मॉर्टर मेकर सेज, वेलिंग लाऊडली, "Forgive me, O merciful king. Please do not hang me to death. I have a wife and 2 young children. Who will look after them?" सुनेवाला मोठे आक्रोश करत म्हणतो, "क्षमा करा दयाळू राजे, हो मला क्षमा करा, मला फाशी देऊ नका. मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण बघेल?" किंग सेज, "युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. यू मस्ट पे विथ युअर लाईफ." राजा म्हणतो, "अरे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला, त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजेत." मॉर्टर मेकर सेज, "नो नो नो माय रॉयल लॉर्ड, I am not to blame. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinarily large mouth. So excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot." सुनेवाला म्हणतो, "नाही नाही नाही महाराज, मला दोषी धरू नका. ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं, त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं. माझा नाइलाज झाला. हा त्या निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे." किंग सेज, "लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स." मग राजा म्हणतो, "त्या कुंभाराला बोलवा, ताबडतोब इथे आणण्यात यावं." अशी निरुपयोगी भांडी बनवणाऱ्या त्या कुंभाराला शिक्षा झालीच पाहिजे. 4th गार्ड लिव्स अँड री-एंटर्स विथ द पॉटर. 4था पहारेकर जातो आणि कुंभाराला घेऊन परत येतो. पॉटर सेज, "कॉवरिंग बिफोर द किंग, युअर मॅजेस्टी, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन, बट आय एम नॉट गिल्टी. As I was molding the pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth, and it became too wide." कुंभार म्हणतो, राजापुढे तो घाबरून जातो आणि म्हणतो, "आदरणीय महाराज, या गरीब कुंभारावर दया करावी. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांड चांगलं नव्हतं हे कबूल, पण म्हणून मी दोषी नाही. मी जेव्हा ते भांड घडवत होतो तेव्हा पैंजणाचा गोड नाजूक आवाज मला ऐकू आला. सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा तो आवाज होता. तिच्यामुळे भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं दुर्लक्ष झालं आणि ते भांड थोडंसं मोठं झालं." किंग सेज, "ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. She must be sent to the gallows for disturbing the poor potter at work." राजा म्हणतो, "त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या, अगदी लगेच घेऊन या. गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या मुलीला सुळावर चढवलंच पाहिजे." फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला पहारेकरी जातो आणि सावकार आणि त्याची मुलगी या दोघांनाही घेऊन येतो. Moneylender says in a desperate voice, "Oh just king, spare my daughter. She is my only child and to be wedded next Monday." सावकार म्हणतो, अगदी विनंतीच्या स्वरात म्हणतो, "राजे महाराज, माझ्या मुलीला सोडा हो. ती माझी एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ते माझं एकुलते एक मूल आहे आणि पुढच्याच सोमवारी तिचं लग्न आहे." Daughter says, "Oh do not fret father. The king will not hang me." To the king, "Your Majesty, esteemed Highness, I rarely step outside the threshold of my home. But as my father said, I am to be married next week, and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. The potter's shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornaments on time, I would not have been forced to go
पास्ट द पॉटर्स शॉप. मुलगी म्हणते, अहो बाबा, घाबरू नका, राजे मला फासावर देणार नाहीत. ती राजाला उद्देशून म्हणते, सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते, पण माझे वडील म्हणाले तसे त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यातच माझं लग्न आहे आणि माझे दागिने तर तयार नाहीत. सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी जात होते. कुंभाराचं दुकान वाटेतच आहे, पण माझा नाईलाज होता. सगळा दोष त्या सोनाराचाच आहे. त्याने जर वेळेत दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलंच नसतं. किंग सेज, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग्ड. राजा म्हणतो, मग त्या सोनाराला आणायला कोणीतरी पाठवा आणि उशीर न करता त्याला घेऊन या आणि त्याला फाशी देऊन टाका. ओके फ्रेंड्स, वी हॅव गॉन थ्रू part 1 of the play. We will continue the same play in part 2. Hope, listen and watch this video again and again for your better understanding. Read the play in your course book. Wish you all the best. Thank you very much.